नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. हाडांचा आजार हा सर्वच कुटुंबाच्या जीवनातील विषय बनलाय. ज्येष्ठ व्यक्तींना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात. वय वाढताना या समस्या वाढू लागतात. यासाठी लवकरच काळजी घेतली तर ह्या आजार टाळता येतात. विशेष म्हणजे मणके किंवा गुडघ्यांच्या समस्या असतात. हाडांच्या आजाराबाबत पुण्यातील संचिती हॉस्पिटल केवळ राज्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. सध्या हॉस्पिटलच्या अत्याधुनिक नवीन संचिती अडवास्कर केअर हॉस्पिटल ग्रीन स्मार्ट आणि हायटेक बारामती इमारतीचे काम पूर्ण झालेले असून 3 मजली भूमिगत पार्किंगची राखीव आहे. अर्थोस्पाइन, न्यूरो सर्जरी, रोबोटिक गुडघे आणि कुआरोपण रोबोट 2 ऑर्गन सर्जरी यासारखं 18 हायटेक ऑपरेशन थिएटर असणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव ठेवला पाहिजे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे वीरेश्वर महाराज सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेत बोलताना संचिती हॉस्पिटलचे चेअरमॅन डॉक्टर पराग संकेत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की पाठीच्या शस्त्रक्रियेच्या मानसिक भीतीपासून मुक्त होणे आवश्यक आहे. कदाचित माहीत नसेल, परंतु बहुतेक सामान्य बॅकच्या शस्त्रक्रियांमध्ये पाठीचा कणा समाविष्ट असतो. त्याचे अध्ययन शस्त्रक्रिया उपकरणे, इमोजिंग उपकरणे आणि मॉनिटरिंग उपकरणे सर्जनला मणक्यांमध्ये अभूतपूर्व प्रवेश केल्याने दृश्य प्रदान करताना त्यामुळे मणकेची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते. पाठदुखी टाळण्यासाठी शस्त्रक्रिया आणि जीवनशैलीतील बदलांविषयी भीती दूर करण्यासाठी त्यांनी जागृती करणे गरजेचे आहे. घरातून दीर्घकाळ काम केल्यामुळे अनेक लोकांमध्ये मणकेच्या समस्या निर्माण झाल्या. हे अतिशय आवश्यक आहे. आपण आपल्या शरीराने दिलेली चिनी समजावून घेणे आणि समस्या वाढण्यापूर्वी सुधारणा कृती सुनिश्चित करण्यात अनावश्यक. पाठीच्या दुखण्यावर बराच काळ उपचार न केल्यास कॉईल स्टेनोसिस सारख्या परिस्थितीत विकसित होतात आणि वारंवार पाठदुखीसाठी इतर अनेक घटक जबाबदार आहेत, असे प्रतिपादन संचिती हॉस्पिटलचे प्रसिद्ध मेंदू व मनकाविकार तज्ज्ञ डॉक्टर विलार यांनी केलंय. बोन बँक हे जीवित किंवा जीवितहानी झालेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या हाडांचा साठा असतो. रक्त बँकच्या असे रक्ताची कमी असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करतो. तसेच बोलची गरज असताना हाडांचा पुरवठा करण्यास सक्षम असणे असेही त्यांनी सांगितले. संचिती रुग्णालयामध्ये डॉक्टर पराग संचिती यांच्या नेतृत्वाखाली 2 बँके सुरुवात करण्यात आलेली आहे. या बँकेचे प्रमुख डॉक्टर पराग संचितीच आहेत. हाडांची कमतरता भरून करण्यासाठी अशा बँकेतील हाडे अत्यंत उपयुक्त असतात. हाडांच्या वितरणामुळे होण्याच्या अपंगत्वावर मात करण्यास मदत होते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यास मदत होते. ही संकल्पना महाराष्ट्रातील संचिती रुग्णालयात प्रथम सुरू करण्यात आली आहे. ही अनोखी आहे. यापुढे बऱ्याच रुग्णांना फायदा होईल असे प्रतिपादन डॉक्टर दर्शन सोनवणे यांनी केले. डॉक्टर पराग हे डॉक्टर के संचिती महान मानवतावादी कार्य सुरू ठेवतात असे प्रतिपादन डॉक्टर चेतन सुर्वे यांनी प्रोजेक्टचे चेअरमॅन रोटरी क्लब ऑफ महाड यांनी केले. या पत्रकार परिषदेसाठी डॉक्टर प्रमोद भिलारे, डॉक्टर दर्शन सोनवणे, डॉक्टर चेतन सुर्वे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरुण गावडे यांनी सांगितले की आज होणाऱ्या संचिती हॉस्पिटलच्या मोफत शिबिराचे उद्घाटन आपल्या संचिती हॉस्पिटलचे चेअरमॅन डॉक्टर पराग संचिती, आमदार भरत गोगावले यांची उपस्थिती होणार आहे. तरी महाशहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन अरुण गवडी यांनी केले. या कार्यक्रमात डॉक्टर श्रीकांत रानडे, डॉक्टर बावस्कर, डॉक्टर नितीन देशमुख हे उपस्थित होते. संध्याकाळची वेळ ही प्रेस रिपोर्टरसाठी महत्त्वाची वेळ असते, तरी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्यात त्याबद्दल धन्यवाद. आता जसं रोटरी क्लब ऑफ महाडचे चेअरमॅन सुर्वे सरांनी आपल्याला सांगितलं की हा जो उद्या एक शिबिर इथं आयोजित केलेला आहे, ते एक मोफत अस्थिरोग तज्ञाचं शिबिर असेल. त्याच्यात सगळ्या रुग्णांची मोफत तपासणी होईल. जे शस्त्रक्रियेसाठी रुग्ण निवडले जातील त्यांची शस्त्रक्रिया संचिती हॉस्पिटलमध्ये अगदी माफक दरात होईल. आणि महाडमध्ये हा आमचा पहिला एक उपक्रम आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम जे माझे कलिग आहेत डॉक्टर श्रीकांत रानडे त्यांचं खूप आभार मानतो. ससून हॉस्पिटलला आम्ही एकत्र शिकलो MS ऑर्थोपेडिक्समध्ये आणि त्यानंतर डॉक्टर श्रीकांत इथं प्रॅक्टिस चालू केली आणि मी पुण्यात. पण आमचा सहवास हा 30 वर्षाहून अधिक आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ महाडचे प्रेसिडेंट अरुण गावडे सर यांचे खूप खूप धन्यवाद. सेक्रेटरी ऑफ डॅन म्हणजे डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाड डॉक्टर सागर रहाळकर यांचे धन्यवाद की आज आपण सगळ्यांनी ही रेस्पॉन्सिबिलिटी करून आणली. महाडमध्ये ही माझी पहिली विजिट आणि आज खूप आनंद होतोय की आपल्या सगळ्यांची चर्चा करताना.
माझ्याबरोबर पुण्यातले माझे 2 सहकारी आलेले आहेत, ते पण तुमच्याशी संवाद साधतील. डॉक्टर प्रमोद भिलारे हे एक एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.